जो मैच शुरू होता हुआ यहाँ पर तीसरा मैच सुपर संडे का जो गेंदबाजी करेंगे यहाँ पर कवि सामने है मयूर जो कनजगी से और अंपायर का इशारा मिलता हुआ यहाँ पर मैच शुरू होने का पहली गेंद लेते हुए कविश उसके सामने कप्तान मयूर और एक गेंद हल्के हाथों से खेला वहां पर मयूर ने एक रन चुरा लिया अपने टीम के लिए और अपना खाता भी खोला यहाँ पर मयूर ने। अगली गेंद लेते हुए यहाँ पर कवि सामना इस बार सामना करेंगे जो ओपनर के रूप में आए थे कनजगी स्मैशर के। गेंद यहाँ पर इस बार सतीश को कुछ समझ नहीं पाया यहाँ पर यॉर्कर गेंद थी सीधे ब्लॉक ओवर पर फेंकी थी यहाँ पर कविश ने। अच्छी लाइन और लेंथ से गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर कविश। कल के दिन थोड़े से महंगे हुए थे वहां पर कविश लेकिन इस बार जो अपना कमबैक करते हुए यहाँ पर कविश सामने है इस बार सतीश जो यॉर्कर लेन फेंके थे कुछ समझ नहीं पाए वहां पर सतीश को। जो ओपनर के रूप में आए थे कनजगी स्मैशर के मयूर और सतीश जो स्ट्राइक पर है सतीश इस बार फिर से गेंद अच्छा शॉट लगा लेकिन सतीश ने देखते कितना रन नहीं पता गेंद पहुंची सीमा रेखा के और थोड़ी सी अच्छी फील्ड मेरे ख्याल से अंपायर का अभी तक जो इशारा है मेरे ख्याल से 2 ही रन रहेगा और यहाँ पर थर्ड अंपायर को इशारा किया है यहाँ पर अंपायर ने। फोर ना तो फोर ना और अंपायर का इशारा मिलता हुआ यहाँ पर 2 रनों का 2 रन बचाए वहां पर फील्डर जो खड़े थे शाइश काफी अच्छी छलांग लगाई थी उस गेंद को और 2 रन अपनी टीम के लिए वहां पर शाइश ने बचाए यहाँ पर। इस बार फिर से सतीश ने काफी खेल दिया काफी ऊंची जाती वहां पर दिलीप हिलते हुए उस गेंद को पकड़ने का और गेंद को पकड़ने हुए थोड़े से हिले थे इस कारण वो गेंद गेंद को सही से लपक नहीं पाए वहां पर दिलीप। 1 रन जरूर मिलेगा और एक जीवन दान मिलेगा यहाँ पर सतीश को। काफी ऊंची गई थी गेंद दिलीप को वो गेंद सही से लपक नहीं पाए वहां पर दिलीप। इस बार स्ट्राइक पर है मयूर गेंदबाजी करेंगे कविश कप्तान और साई 11 के कप्तान और स्ट्राइक पर है कनजगी स्मैशर के कप्तान। इस बार खेल दिया काफी ऊंची जाती हुई गेंद देखते इस बार कविश लपक पाते और यहाँ पर पहला झटका यहाँ पर कनजगी स्मैशर को मयूर के रूप में खराब बल्लेबाजी जो फॉर्म था मयूर का वो फॉर्म निकल गया है यहाँ पर। इस टूर्नामेंट में इस सीजन में ज्यादा कुछ कर नहीं पा रहे यहाँ पर कप्तान कनजगी स्मैशर के मयूर। और अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पर शाही 11 के कप्तान ए, रमेश पुपू इंग्लिश दे अब अगले बल्लेबाज जो काफी एक्सपीरियंस बल्लेबाज को भेज दिया है यहाँ पर शामू नायक। काफी एक्सपीरियंस बल्लेबाज शामू नायक अभी जो स्ट्राइक लेंगे गेंदबाजी करेंगे कविश और रिवर्स खेलने में मशहूर और यहाँ पर थोड़ी सी अपील पैरों पे लगी थी और रनआउट का मौका छोड़ दिया है कीपर ने जो कीपर थे नरेंद्र। मौका था वहां पर रन आउट करने का नरेंद्र को उसको छोड़ दिया काफी अच्छी फील्डिंग मैं कहूंगा बॉलर कविश की खुद फॉलो थ्रू पर एक मौका गवा दिया यहाँ पर नरेंद्र ने रन आउट करने का शामू को लेकिन 1 ओवर का खेल हो चुका है स्कोर है 4 रन 1 विकेट के नुकसान पर। जो केपीएल सीजन 6 का 2006 का मैच तीसरा मैच सुपर संडे का चलता हुआ जो गेंडी देवी ग्राउंड पर
ये मैच जो खूबसूरत ग्राउंड पर ये टूर्नामेंट चलता हुआ इस ग्राउंड पर, और इस मैच का आनंद आप यूट्यूब पर भी ले सकते हैं, जो सीधा लाइव चालू है यहाँ पर इस मैच का। और अगले गेंदबाज रहेंगे नरेंद्र कानकुनकर। सामने है बल्लेबाज जो ओपनर के रूप में आए थे सतीश। एक रन मिल चुका है यहाँ पर। अभी स्ट्राइक लेंगे खतरनाक बल्लेबाज कनस के स्मैशर के शामू नायक, काफी एक्सपीरियंस बल्लेबाज है, छोटे कद के है लेकिन जलवा उनका काफी जबरदस्त है। तीनों स्टिक ओपन करके बैटिंग कर रहे हैं वहां पर शामू। इस बार रिवर्स खेलना चाहते हैं और यहाँ पर क्लीन बोल्ड, दूसरा झटका मिलता हुआ यहाँ पर कनस के स्मैशर को। रिवर्स शॉट खेलना चाहते थे लेकिन सही से गेंद बैट पर नहीं आई, इस कारण क्लीन बोल्ड। अपना जलवा पूरा दिखा नहीं पाए वहाँ पर शामू अपने टीम के लिए, इस कारण पेवलन पर आराम करते हुए वहाँ पर। थोड़ी सी खराब परिस्थिति में कनसगिरी की स्मैशर की टीम। जो सोच के टीम ली थी कनसगिरी स्मैशर, लेकिन उसमें बेटी ने अभी तक ये टीम। इस बार सैंडी के नाम से जाने जाते हैं बल्लेबाज, और यहाँ पर अच्छा कैच, तीसरा झटका, लगातार 2 विकेट ले चुके हैं यहाँ पर नरेंद्र, जो आइकॉन प्लेयर है साई 11 के। वैसे भी अभी अगला कॉमेडी का हाल सुनाएंगे हमारे जाने माने महाराष्ट्र के कॉमेटर। थँक यू सो मच, लॉट्स ऑफ लव अँड रिस्पेक्ट. तर चले, अगदी आपण पाहताय ना, चाललेली मॅच तुमच्या समोर 5-3. नरेंद्र खूप चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 विकेट्स त्याच्या खात्यात आहेत. अनेक रोमहर्षक सामना या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल याची आशा अपेक्षा मैदानावरती सर्वांना लागली आहे. 5 लॉस ऑफ 3. Great bowling by Narendra. Naren Kankonkar as icon, as a captain. अच्छा खेल रहे अभी तक. देखते हैं आने वाला वक्त बताएगा कितना टोटल इस मुकाबले में सेट किया जाएगा और कैसे मैच आगे जाएगा. यह बहुत बड़ी चीज होगी इस मुकाबले में. थोड़ी सी मिसफील्ड और खिलाड़ी को वहाँ से थोड़ी चोट आती हुई. सबसे रिक्वेस्ट है जल्द से जल्द फर्स्ट एड और पानी बीच मैदान के अंदर लेके जाइए. फास्ट जाइए, फर्स्ट एड और पाणी लेकर थोडा. ॲक्शन रिप्ले पण पाहूयात एक्झॅक्टली नक्की काय झालं होतं. आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या ऑफिशियल चॅनलवरती ठक्कर झाली तिथे दोघांमध्ये आणि त्यानंतर आपण पाहता थोडीशी दुखापत होताना तिकडे आपण पाहिलं. चला, काळजी घ्या प्रत्येक खेळाडू. हे सगळे स्पॉन्सर्सना आपण थँक्यू म्हणतोय. त्यांच्यामुळेच खरं तर ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती आहे. त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा सातत्यानं भरभराटी घेताना आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेत आपण सगळेजण आहोत आणि अशा स्पर्धा पाहायला, क्रिकेट पाहायला एक वेगळी मजा असते आणि त्याच क्रिकेटचा आनंद तुम्ही आम्ही सर्वजण या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत.
वेलकम बॅक सगळ्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अजूनही सकाळच्या सत्रातील मॅच नंबर 3 आता आपल्या समोर. चांगल्या चांगल्या मॅचेस यानंतर देखील अजून आपल्या भेटीसाठी येणं बाकी आहे. अशाच मॅचेस पाहायला प्रेक्षक राजाला नेहमी आवडतं आणि प्रेक्षकांच्या अगदी उदंड प्रतिसादानं खरं तर ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. KPL सीझन 6 ज्यामध्ये आपण सध्या आहोत. चला बेस्ट ऑफ लक. प्लस ऑल ओके, सगळं काही व्यवस्थित आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट शफल झाले होते. फाईन लेगला होता बॉल. एक छोटा फिल्डर्स तिकडे बॉल लढवेल त्याचं रूपांतर अगदी आपण पाहताय धाव फलकावरती कोणत्याही रनमध्ये होणार नाही. वेल फिल्डिंग छोटे सध्या हेच सगळेजण म्हणत असतील. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू. येस डॉट बॉल. टीमची टोटल धाव फलकावरती जर या स्टेजला आपण पाहिली तर एक चांगल्या स्तराला अजूनही क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं. वेल बोल्ड क्या बॉलिंग केली आहे नरेंद्रनं. खर्च केलेत धावा त्यानं फक्त 2 विकेट्स काढलेत मैदानावरती. त्यानं 3-7 धावा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आणि 3 विकेट गेलेत. पार्थ बॅटिंग ट्रॅकवरती. सतीश त्याच्या सोबतीनं. पार्थ को कुछ करके दिखाना होगा. लाइक भावेश पवार, केतन म्हात्रे. एक लंबी इनिंग यहाँ से उनके द्वारा खेलना यहाँ सब बेहद जरूरी बन चुका. यस काल केतन म्हात्रे, भावेश पवार गोव्यामध्ये जिंकले. आय थिंक केतनला काल मेसेज केला होता आम्ही, जर आज वेळ मिळाला तर व्हिजिट कर आवर्जून इकडे KPLला. केतन आमचे अतिशय जिवलग मित्र आहेत. मात्र आज पण मॅच असल्या कारणामुळे केतन अन्यथा जरूर या स्पर्धेमध्ये आमची स्वतःची इच्छा होती की केतनने एक व्हिजिट द्यावी. टेनिस बॉल क्रिकेटचे प्लस ज्यावेळी हळूहळू इकडे येतील ना त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना कळेल की कशा प्रकारे खरं तर क्रिकेट असतं, क्रिकेटमध्ये काय मिळतं. काल भावेश पवारला खरं तर कार मिळाली. या ऑनस्क्रीन आपण एकदा तो फोटो टाकूयात. नीरज तसा फार हुशार आहे आणि ब्रॉडकास्टिंग मित्रांनो नेहमीच चांगलं असतं. आणि कालचा हा फोटो आहे जिकडे भावेश पवारला काल मालिकावीराच्या स्वरूपात कार मिळाली आणि त्याच्या सोबतीनं महाराष्ट्राचा बायकर सम्राट आहे ज्याच्या नावावरती 40 टू व्हीलर मोटर बाईक आणि तब्बल 7 4 व्हीलर कार आहेत. आणि आता जी झाली ना स्पर्धा प्रेसिडेंट कप 1 CR त्यामध्ये थार रॉक्स होती. त्या थार रॉक्सच्या देखील लीडमध्ये होते केतन. मात्र ज्यावेळी सेमीफायनलमध्ये 18 चेंडू 66 धावेचा पाठलाग बिहारच्या संघानं केला तदनंतर मात्र बिहारच्या खेळाडूला ती कार मिळाली. अन्यथा तिकडे देखील नशिबातली एक कार थार रॉक्स केतन म्हात्रेच्या नावावरती अजून पाहायला मिळाली असती. असं प्लेयर्स तुम्हाला बनायचं भविष्यात. एक मोठं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. कार 4 व्हीलर सातत्यानं येत राहतील, बाईक्स येत राहतील, पण महत्त्वाचं काय तुमच्या कणसगिरी गावाचं नाव देखील मोठं होईल. असा एखादा टॅलेंटेड प्लेअर इथनं यावा खरं हेच KPLचं स्वप्न असतं आणि त्याच स्वप्नातून KPL उभी राहतं ह्याचा देखील उल्लेख आपण नेहमीच आवर्जून इकडे सातत्यानं करत आहोत. टीमची टोटल धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. 8ला 3 सध्या हा रिझल्ट या मॅचचा तुमच्या समोर. 2 षटकं कमीत कमी 30 धावा येणं इथे खूप आता गरजेचं होऊन बनलंय. या पाहूयात त्या धावा या ठिकाणी बनतील की धावा थांबवल्या जातील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या तरी बॅट्समनकडे नाही आहेत कारण डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते पर्सेंटेज कुठेतरी थांबवावं लागेल. मोठे फटके सजवावे लागतील कारण सामना मागचा तुम्ही जिंकून आलात. कॉन्फिडंट लेवल तिकडे हाय आहे आणि असाच आत्मविश्वास जर तुमच्या साथीला असेल तर तुम्ही काही करू शकता. जगाच्या पाठीवरती कुठेही जा, आत्मविश्वास ज्याच्या सोबत आहे त्याला कोणी पराभवाचा धक्का देऊ शकत नाही. बॉल तयार होतील. बॉलिंग मार्कवर 9 धावा धावफलकावरती 3 विकेट्स. चौकार षटकार कधी येणार त्याची प्रतीक्षा सध्या तरी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते एक अतिरिक्त धाव.
इथे फटका समोर चालला डीप मध्ये लॉंग ऑन त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती आणि तदनंतर सिंगल. थोडीशी मदत होतीये धावफलकाला. धावफलक डबल डिजिट मध्ये जाताना आता आपल्याला पाहायला मिळतंय 11 या आकड्यावरती. अजूनही इथनं 8 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रयत्न हे करावे लागतील की त्या 8 बॉलमध्ये कमीत कमी 20 धावा कशा प्रकारे जमतील. त्यासाठी तुम्हाला फाईट बॅक मैदानावरती करणं गरजेचं आहे. सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे. सिंगल डबल्सनं तुम्ही खेळाल रन बॉल 24 पेक्षा कमी धावा सध्या प्रोजेक्टेड स्कोअरवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे प्रयत्न तुम्हाला हेच करावे लागतील की जास्तीत जास्त कशा प्रकारे धावा या मॅचमध्ये आपण जमवतोय आणि कशा प्रकारे हा सामना घेऊन तुम्ही पुढे शिरकाव करताय ते खूप महत्त्वाचं बनलं या मॅचमध्ये. इथे फटका समोर डीपमध्ये फुल डस आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 14ला 3 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 14 लॉस ऑफ 3. मॉर्निंग सेशन का ये थर्ड मैच आप सब देख रहे हो और 3 ओवर के बाद टीम मीटिंग बिल्कुल भी ना करें. हमारे पास वक्त बहुत कम है. लॉस ऑफ 3 KPL सीजन 6 एक बड़ी प्रतियोगिता आप देख रहे हो. कनसगिरी का ये प्राइड है टूर्नामेंट और ऐसे प्रतियोगिता जब होती है ना तब क्रिकेट का स्तर आगे जाता है, ऊंचा होता है और एक कनसगिरी के क्रिकेट को ऊंचाइयों पर लेकर जाने वाली एक बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट आप देख रहे हो. एक छठा संस्करण है और साथ ही साथ देखा जाए तो और एक बेहतरीन मैनेजमेंट के साथ ये टूर्नामेंट यहाँ से ऑर्गेनाइज की गई है. सभी ऑर्गेनाइजर्स का भी हम करेंगे यहाँ से दिल से शुक्रिया. बहुत सारा प्यार पिछले 2 दिन आप सभी ने दिया. हम कब महाराष्ट्र मुंबई से आए और कब कनसगिरी वालों के बन गए हमें खुद को पता नहीं चला. थैंक यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव. नेक्स्ट मैच शिवाजी बॉयज और उनके सामने टीम खेलेगी एकलव्य 11. तो दोनों टीम कप्तान हम टॉस करने जा रहे हैं. अनया भी आज मैच का मजा ले रही है. वेलकम अनया, आपका भी स्वागत. चलो कुछ ही समय में हम करते हैं यहाँ से टॉस. एक अच्छा मुकाबला हमें यहाँ से देखना जरूर है और एक अच्छे मुकाबले के चलते हैं. ये मुकाबला कहाँ तक जाएगा ये भी चर्चा बीच मैदान के अंदर जारी रहेगी क्योंकि अभी तक रन स्कोर कार्ड के ऊपर है ना उनके लिए संघर्ष जारी है और अभी तक खत्म नहीं हो रहा है इस बैटिंग टीम का. कौन सा ऐसा बल्लेबाज होगा जो बीच मैदान के अंदर रन्स बनाएगा. सिंगल्स डबल डबल्स स्कोर कार्ड के ऊपर जितने भी आएंगे बल्लेबाजी करने वाली टीम ज़्यादा से ज़्यादा पहुंचेगी 22-23 तक क्योंकि अभी महज 5 गेंदों का खेल यहाँ से बचा हुआ हमें नज़र आ रहा है और उसमें आपको एक बड़े टारगेट की कोशिश करनी होगी. आने वाली 5 गेंदों में अगर 2 छक्के एक आध चौका छक्का आता है 25 प्लस आप जा सकते हो. तब जाके कहा तक गेंदबाज आपके फाइट बैक कर सकते हैं और गेंदबाजों के लिए टारगेट सेट होना बेहद ज़रूरी है. डांसिंग डाउन द ट्रैक फ्रंट फुट पर आकर आगे निकले. बड़ा शॉट खेलने की कोशिश यहाँ से ज़रूर जताई लेकिन ज़्यादा शॉट और ये गेंद बल्लेबाज से टकराने के पहले ही निकल गई कीपर के हाथ में. डॉट बॉल की समाप्ति होती हुई. अच्छी गेंदबाजी शफल हुआ. इस बार कनेक्ट हुई है गेंद जारी है डीप में बाउंड्री लाइन की ओर. खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर आते हैं तब तक अगर देखा जाए तो कोई रन्स की गुंजाइश ज्यादा तो नहीं कही जाएगी लेकिन सिंगल डबल्स यहाँ से ऑन है और टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर जाकर पहुंचा है 18 लॉस ऑफ 3. 18 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 3. टॉस किया जा रहा है वहां पर महेंद्र सर की शुभ हाथों से. कॉइन स्पिन कर रहे हैं हम एंड कॉल टॉस का हुआ है और जीता यहां से टॉस शिवाजी बॉयज ये टीम ने. और शिवाजी बॉयज ये टीम ने टॉस जीतने के बाद डिसीजन लिया है. डिसीजन बताना शिवाजी बॉयज टीम. यस डिसीजन पेंडिंग है.
कुछ ही समय में वो डिसीजन आएगा। एटीन लॉस ऑफ 3, 18ला 3। शेवटच्या 2 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे, 1 बॉलचा. ओके, थोडं अपडेट करा, लेट अपडेट झाला जरा. आय थिंक मागच्या बॉलवरती सिंगल होती का सर अंपास? येस, ओके. 19 धावा धावफलकावर, नाही विकेट गेली होती मागच्या बॉलवर. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील, आणि बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. इथे फाईन लेगला चालला बॉल, आउटफील्ड तिकडे थोडी फास्ट. जोपर्यंत बॉल उचलला जाईल 2 कंप्लीट झालेत. थर्डचा कॉल आणि 3 धावा देखील आता बनवू शकतात. 3 तर कंप्लीट झालेत आणि 3 धावेच्या मदतीनं पहिला डाव मैदानावरती संपन्न झाला. आफ्टर फिनिश द फर्स्ट सेशन 21 और 22 का टार्गेट. 21 झालेत, 22चं लक्ष. चला लगेचच बॅटिंग टीम आपण सलामीची जोडी पाठवायची आहे आणि फिल्डिंग टीम आपण देखील त्वरित मैदानावरती लगेचच या ठिकाणी एंटर व्हायचं आहे.
ओव्हर नंबर सुरू झाली या ठिकाणी. आता आपण पाहता दोन नेक्स्ट मैच. एक महत्वाची सूचना, इंपॉर्टेंट अनाउंसमेंट. दोनों टीम कप्तान आपको जैसे मुकाबला फिनिश होता है तुरंत मैदान के अंदर दाखिल होना. शॉर्ट कव्हर, एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. ऑन द मार्क, एका सिंगलनं डाव मैदानावरती सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतं. 22चं टार्गेट आहे, 22चं रनचेस. टार्गेट जास्त मोठं नाही आहे, थोडंसं एक छोटंसं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. या मॅचच्या दरम्यान धावफलकावरती जर आता चर्चा झाली तर नक्कीच एक चांगली कामगिरी आता आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावफलक स्कोर कार्डवर 1-0. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. गुडलंड स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर बाउन्स घेणारा बॉल होता. खूप सुंदर गोलंदाजी मयूर बांदेकर करणं आपल्याला पाहायला मिळते आहे. बॉल तयार, राउंड विकेट. इथं फटका फार सुंदर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय आणि जोपर्यंत अडवला जाल तोपर्यंत 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 6 धावा. खूप सुंदर बॉलिंग मयूरने केली आहे. सहा धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर सुरू झाली आहे. 2 जिंकण्यासाठी 18 चेंडू, अजूनही 16 धावेची या मॅच मध्ये गरज. टीमची टोटल धावफलकावर 6 धावा. लक्ष खूप छोटं आलं, त्याचं कारण होतं ज्या विकेट्स 3 आले एकाच ओव्हरमध्ये, त्यामुळे रन्स पहिल्या इनिंगमध्ये जास्त बनलेल्या नाही आहेत. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने खेळत आहेत. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावर
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 7 धावा धावफलकावरती. बॅटच्या समोर चालला बॉल, यष्टीरक्षक मयूरच्या हातात आला डॉट बॉल. 7 धावा धावफलकावर. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहता 6 होते. ओव्हर नंबर 2 सुरू झाली आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. 7 विदाउट लॉस. 7 फॉर नन. टप्पा पडला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल हवेत. कॅचचा कॉल. ओ प्रयत्न चांगले होते. लास्ट स्टेजला मात्र बॉल तिकडे थोडंसं दूर राहिला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. थर्डचा कॉल मात्र नकार केलाय. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललं 9 या आकड्यावरती. कॅचेस तुम्हाला घ्याव्या लागतील. अशा झेल टिपणं खरं तर सध्या खूप महत्त्वाचं आहे. झेलपर्यंत पोहोचले नाही. खरं तर तिकडे थोडी मिस्टेक झाली की कॅच कॅरी करायची आहे तर आधी झेलपर्यंत पोहोचणं येणं, बॉलच्या पोझिशनमध्ये हातांना घेऊन जाणं, ग्रीप करणं, कॅच तेव्हा कॅरी होते. इकडे सगळीकडे मिस्टेक होती. थोडेसे लांब राहिले. खूप सुंदर बॉल. गुडलँड स्पॉटवरनं थोडासा बॉल टेक ऑफ होतोय. उसळी घेणारे चेंडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती पुढे जात आहे. तर सगळ्यांसाठी आईस्क्रीम इकडे स्पॉन्सर्ड आहे. तुम्हाला कोणतेही पैसे पेड करायचे नाही आहेत. उदय नाईक सरांच्या वतीनं सर्वांसाठी आईस्क्रीम इकडे रेडी आहे. चला छोटी बच्चा कंपनी सगळ्यांनी या पटापट. आप सबके लिए आईस्क्रीम. जो लवकर पोहोचेल त्याला पहिला फ्री आहे. बाकी जे लेट येतील त्यांना पैसे द्यायला लागतील. चला अजून फास्ट, अजून फास्ट. पहिला जे फास्ट 10 येतील फक्त त्यांना 1 2 3 4 5 फिनिश. जे लवकर येतील त्यांनाच आहे. चला लाईन लावा, लाईन लावा आता. त्या दोघी छोट्या आहेत त्यांना लाईनला नको, त्यांना देऊन टाका आधी तसंच. अकरा धावा धावफलकावर. आमचं कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळतं आणि आमच्या सोबतीने नीरजत ऑपरेटरच्या भूमिकेत. थँक्यू सो मच साहिल शेठ. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट खेळायचं होतं. ऑन साईडला टर्न करायचं होतं आडवा बॅटनं. नाही जमलं त्या ठिकाणी. चेंडू चालला डॉट आणि डॉट बॉलची झाली आहे या ठिकाणी समाप्ती. स्कोर धावफलकावरती 11. धावफलकावरती 2 ओव्हर्समध्ये 11 झाल्यात. अजून 2 ओव्हर्स आणि 11 धावा या ठिकाणी करायच्यात उर्वरित 2 षटकांमध्ये. नेक्स्ट मॅच टॉस झाला. फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅचचा कॉइन स्पिन झाला. फिल्डिंग टीम तुम्हाला सज्ज राहायचं. चला सगळ्यांसाठी आईस्क्रीम या ठिकाणी आपण पाहता नाईक सरांच्या वतीनं हे स्पॉन्सर्स करण्यात आला. बारा चेंडू 11 धावेची गरज. ऑन साइडला क्रॉस बाटे टर्न केला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. सामना आता खुला झाला.
आदरणीय उदय नाईक सरांसाठी बच्चा कंपनी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्हा सगळ्यांसाठी आईस्क्रीम त्यांनी स्पॉन्सर्स केलाय. तर उदय नाईक सरांना देखील आपण थँक्यू म्हणूयात KPL सीझन 6च्या वतीनं. सगळ्यांची खूप मेहनत आहे, सगळ्यांचं विशेष आभार. 15 ऑन दी बोर्ड, 15 धावा धावफलकावर. राईट आर्म राऊंड विकेट, बॉल तयार आहे. करायच्यात आता फक्त 7, बॉल बाकी आहेत 11 चेंडू 7 धावा. फिल्डिंग आता अटॅकिंग सेट केली आहे. हा देखील बॉल चालला लेग स्टिक वरनं, लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर जो आत आला होता आणि डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी समाप्ती. समीकरण मैदानावरती 10 चेंडू आणि 7 धावेची गरज. संपल्यानंतर परत या, सगळ्यांना मिळेल पूर्ण दिवसभर आपल्याकडे. इथे बॉल लॉंग ऑन सीमा पार आणि मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. या चौकारानं स्कोर पुढे फ्लाय झाला. टीमची टोटल धावफलकावरती 19 आणि आता सामना पूर्णपणे सोपा झाला. मॅच जिंकण्यासाठी आता रन्स जर आपण पाहिल्या करायच्यात फक्त 3. टप्पा पडला, हा देखील दूर बॉल. 1 रन एक्स्ट्रा मिळेल व्हाईट बॉलच्या स्वरूपात. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते धावफलक इकडे जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच आपण पाहताय स्कोरचा लेवल. एका धावेची फक्त गरज आहे. 21 धावा झालेत, 22चं लक्ष आहे. फक्त एकच धाव पाहिजे आता हा सामना जिंकण्यासाठी. हा देखील बॉल कुठेतरी बॉडीला स्पर्श झालाय का? हो झालाय. त्याच्यामुळे डॉट बॉलची होणार या ठिकाणी समाप्ती. एका धावेची फक्त गरज आहे, त्यासाठी अजून 1 बॉल या ओव्हर्स मधील बाकी आहे. 1 रनची गरज आहे. खूप चांगलं क्रिकेट फिल्डिंग टीमने या मैदानावरती आतापर्यंत दाखवलं होतं मागच्या मॅचमध्ये. मग हा सामना पुन्हा एकदा त्यांचा डाऊनफॉल झाला आणि आता विनिंग शॉट आणि बॉल सीमारेषा बाहेर. 21चं लक्ष होतं. हा आला विजयाचा चौकार. अभिनंदन टीम. साई 11 कॉंग्रॅच्युलेशन. हा सामना जिंकला साई 11 टीमनं. कविशत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. कविशला आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला नेक्स्ट मॅच. जरा महेंद्र सर 2 मिनिटं या स्कोररला हेल्प करायला. नेक्स्ट मॅच ऍड करायची आपल्याला. आणि लाईट्समॅन आपण थोडा संपर्क साधा. आणि मॅन ऑफ द मॅच